शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ह्या मागणीसाठी 12 जिल्ह्यातील शेतकरी संघटितपणे लढतोय। गेली वर्ष दीड वर्ष झालं संघर्ष करतोय। सांगली जिल्ह्यामध्ये सावळ गावामध्ये आज 5 दिवस झाले, आजचा 5वा दिवस आहे। हे मोजणीचे अधिकारी गावामध्ये येत आहेत। सर्व शेतकऱ्यांनी त्यांना नकार दिलेला आहे। आमची जमीन 1 इंचही शक्तीपीठ महामार्गाला द्यायची नाही अशा पद्धतीचा सर्व शेतकऱ्यांनी निर्णय करून सर्व शेतकऱ्यांनी सांगितलेला असताना सुद्धा आजच्या 5व्या दिवशी यांनी मोजणीचा घाट घातलेला होता। यांना आजचा शेतकऱ्यांचा जो काही संयम आहे हा सुटत चाललेला आहे। रोज हे शेतकऱ्यांना मोजणीसाठी येत आहेत आणि रोज शेतकरी त्यांना आमची जमीन द्यायची नाही असं सांगतायत, पण शेतकऱ्यांचा संयम आज सुटून आज शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने त्यांना आज इशारा दिलेला आहे। उद्यापासून जर आमच्या वावरामध्ये मोजणी करण्यासाठी याल तर मात्र हातामध्ये दांडके घेऊन दगड घेऊन तुम्हाला बदलून काढलं जाईल आणि तुम्हाला वावरामध्ये दिसला तर तुम्हाला पळवून लावलं जाईल अशा पद्धतीचा सर्व शेतकऱ्यांनी आज निर्णय केलेला आहे। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना त्याचं 6 पदरी ॲक्विजिशन झालेलं असताना तिथला तो महामार्ग चांगल्या पद्धतीने करण्याचं सोडून तो महामार्ग तोट्यामध्ये चाललेला आहे। त्या महामार्गामध्ये 6 पदरी ॲक्विजिशन करून तो महामार्ग त्या महामार्गाला जीवदान द्यावं, तो महामार्ग सुसूचित करावा आणि मग गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाचा जो काही घाट घातलाय तो शक्तीपीठ महामार्गाचा घाट त्यांनी तातडीने रद्द करावा आणि मोजणीसाठी उद्यापासून याल तर मार खाईल अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांना सर्व शेतकऱ्यांनी इशारा दिलेला आहे।